आज आपल्याला कल्पना आहे की जवळपास 2901 असे आपले जे पोलीस होते त्यांच्यापैकी 2363 आमच्या पोलिसांना जी काही आपण 15 लाखाची किंमत आहे त्या किमतीत ते घरं मिळत आहेत. 223 लोकांना बांधकाम खर्चात मिळत आहेत. पण एक जरी राहिला तरी कालिदासजी काही आम्हाला जगू देत नाहीत. त्याच्यामुळे त्यांनी जे रोज पाठपुरावा केला आहे 315 लोकांचं माझ्या काय, तर कालिदासजी त्यातनंही मार्ग काढण्याचा प्रयत्न आम्ही करतो. एक कोर्टात केस चाललेली आहे म्हणून त्याला काही वेळ लागतोय, पण त्यातनंही मार्ग काढतोय. आणि ओव्हरऑल जे आहे शेवटी कसं आहे, आता इतर ठिकाणचे पोलीस आम्हाला म्हणायला लागले की आम्ही बीडीडी चाळीत राहायला गेलो नाही, हे आमचं चुकलं का, असाही प्रश्न आता इतर ठिकाणच्या पोलिसांनी आम्हाला निर्माण केलेला आहे. त्यामुळे एक समग्र धोरण, कोर्टाचे निर्णय आणि सगळ्या गोष्टी एक समग्र धोरण करावं लागेल. तुम्हाला तर माहिती आहे, जसं तुम्ही म्हणजे पोलीस तुमच्या जवळचे आहेत तसे माझ्या शिंदे साहेबांच्या आणि ताईंच्या जवळचे म्हणजे अजितदादांच्या जवळचे पोलीसच होते. आमचं त्यांच्याशी संबंध काय होता तुम्हाला माहिती आहे. तुम्ही अनेक वेळा माझ्यासोबत पोलिसांसोबत माझे काय संबंध आहेत ते बघितलेले आहेत. त्यामुळे आपल्याला मार्गही काढावा लागेल. मार्ग काढत असताना शेवटी काय असतं की राज्यातले आता इतर जे कर्मचारी आहेत ते कर्मचारी देखील आपल्याला सांगायला लागले की बाबा या धर्तीवर आता आमचा देखील तुम्ही विचार करा. मग भविष्यातले प्रश्न निर्माण झाले की आता मग पुढे जे काही लोक नोकरीत येतील त्यांना सेवानिवासस्थानं कुठनं द्यायची, असे अनेक प्रश्न आहेत. पण तरी देखील मी तुम्हाला हे सांगतो की तुमचं आणि आमच्या स्वप्नामध्ये काही भेद नाही आहे. फक्त त्यातनं कायदेशीर आणि व्यावहारिक अशा दोन्ही पद्धतीचा मार्ग काढला पाहिजे. कारण मी तर 2016 साली तुम्हाला लक्षात असेल की मुंबईमध्ये पोलिसांना मालकी हक्काच्या घराची जी पॉलिसी आहे ही 16 मध्ये आपण तयार केली. त्या पॉलिसीमध्ये काही अडचणी नंतरच्या काळात आल्या, पण आता पुन्हा आपण ती पॉलिसी योग्य प्रकारे कशी करता येईल त्या संदर्भात आपण प्रयत्न करू. आणि आता